नमस्कार. आज आपण एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत. आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर जर कुत्री टोळीने बसत असतील तर याचं काय कारण असू शकतं आणि आपल्या दारासमोर ते का बसत असतील याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. आता बघा, आपल्या दरवाजा किंवा प्रवेशद्वारासमोर जर ही कुत्री झोपत असतील किंवा बसत असतील तर ते सुरक्षा, निवारा आणि सकारात्मक ऊर्जेचं लक्षण मानलं जातं. कुत्री ही जे प्राणी आहेत की नाही, ते अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांच्या या सवयीमागे काही वैज्ञानिक, काही दैविक, तर काही वास्तुशास्त्रीय, धार्मिक संकेतही दडलेले असतात. आता आपण जर सुरक्षा आणि निवारा याच्या दृष्टीने जर विचार केला किंवा कारण शोधलं तर कुत्रा हे अत्यंत हुशार आणि संवेदनशील प्राणी आहे. या कुत्र्यांना आपण जर रोज खायला घातलं तर त्यांना सवय लागते. त्यांच्या सवयीप्रमाणे ते आपल्या दारात येऊन थांबतात. आता जिथे कुत्रे असतात तिथे शांत, सुरक्षित आणि हवेशीर जागा असते. त्यामुळे ही कुत्री सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा विश्रांतीच्या दृष्टीने तिथे थांबतात. आणि तुमच्या प्रवेशद्वारासमोर कदाचित त्यांना सुरक्षित वाटत असावे म्हणून ते स्वतःच्या स्वभावाप्रमाणे घराचे रक्षण करण्याच्या भावनेने तिथे ते बसतात किंवा झोपतात. दुसरं एक कारण आहे म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि वास्तू. तर वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार कुत्र्याला शुभ मानले गेलेलं आहे. हा जो कुत्रा आहे तो राहू, केतू आणि शनी यांचा प्रतीक मानलेला आहे. मग या कुत्र्यांना जर आपण आपल्या दारात येऊन बसत असतील तर या राहू, केतू आणि शनी या ग्रहांचा जो प्रभाव आहे तो कमी होतो. त्याची बाधा आपल्याला कमी होते. प्रवेशद्वारावर कुत्र्याचे शांत झोपणे म्हणजे तुमच्या घरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्रवेश करत असते आणि बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा आहे ती ही कुत्रे काय करतात, रोखून धरतात, असा याचा संकेत मिळतो. आणखीन एक वास्तुशास्त्रानुसार जर आपण संकेत बघितला तर कुत्र्याला शुभ मानलं जातं. काळा कुत्रा राहू, केतू आणि शनी दोषाचा प्रभाव कमी करतो. मग प्रवेशद्वारावर कुत्र्याचे शांत झोपणे किंवा बसणे म्हणजे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे आणि ही कुत्री जी आहेत ती बाहेरील नकारात्मक ऊर्जा रोखून धरत आहेत असा संकेत मानला जातो. धार्मिक मान्यता बघितली तर हिंदू धर्मामध्ये कुत्र्याला काळभैरवाचं वाहन मानलं जातं. त्यामुळे दाराशी कुत्रे असणे म्हणजे अप्रत्यक्षपणे ईश्वरी कृपा आणि आशीर्वाद आपल्याला लाभला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचप्रमाणे काही वाईट शक्ती किंवा दुष्ट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत असा सुद्धा फार पूर्वीपासूनचा समज आहे.
या कुत्र्यांना तुम्ही जर कधी काळी खायला दिले असेल किंवा भटकताना तुम्ही ओरडताना त्यांना पाहिलं असेल आणि बोलावून जर त्यांना तुम्ही अन्न पाणी दिलं तर ते आपोआपच स्वभावानुसार आपल्याकडे आकर्षित होतात. ही त्यांची काय आहे, कृतज्ञता आहे. म्हणजे ते अन्नाची आणि आपण त्यांच्याशी जी वागणूक ठेवलेली आहे त्याची जाणीव ठेवतात आणि ते आपल्याकडे आकर्षित होतात. म्हणजे अतिशय ही कुत्री जी आहेत ती कृतज्ञ असतात. त्याचप्रमाणे वैज्ञानिक कारण शोधलं तर कुत्रं अत्यंत हुशार आणि संवेदनशील प्राणी आहेच आणि त्यांना जिथं शांत, सुरक्षित, हवेशीर वाटतं तिथं ते थांबतात. त्याचप्रमाणे ही जी कुत्री आहेत ती आपल्या घराशेजारी येऊन जर बसत असतील तर आपण त्यांना अन्न पाणी द्यायला काही हरकत नाही. पण त्या कुत्र्यांचं आपण निरीक्षण पण करायचं. ते शांत झोपत आहेत की आक्रमक होत आहेत की आपल्या दारात येऊन ओरडत आहेत. त्यावरून आपण समजायचं की काहीतरी वेगळं कारण तिथे त्यांना जाणवत असावं आणि त्यामुळे ही कुत्री आपल्याजवळ, आपल्या घराच्या जवळ किंवा घराच्या समोर येऊन भुंकत आहेत किंवा आक्रमक वागत आहेत असं आपल्याला त्याची ते जाणीव करून देतात आणि त्यामुळे आपल्याला सावध होता येतं. मग या कुत्र्यांचा जर आपल्याला त्रास होत नसेल, शांतपणे ते आपल्या घरासमोर येऊन बसत असतील तर त्यांना आपणही त्रास न देणं फारच उत्तम. मग असं काय करायचं आपण की त्यांना मारहाण करायची नाही, त्यांच्याशी वाईट वागायचं नाही. उगाचच आपण त्यांना त्रास दिला तर आपल्यालाही त्याचा त्रास सहन करावा लागतो किंवा वाईट घटना आपल्यासोबत घडतात. शक्य असेल तर आपण त्यांना थोडं अन्न पाणी द्यायला काही आपल्याला हरकत नाही. अशा प्रकारे आपल्या दारात जर कुत्री येऊन बसत असतील, झोपत असतील तर फारच उत्तम आहे. सुरक्षितेचं एक प्रतीक आहे. कारण कुत्रे हे दत्तगुरूंचे रूपामध्ये आपल्या घराचे रक्षण करत आहे, स्वामींच्या रूपामध्ये आपल्या घराचं रक्षण करत आहे असा हा संकेत मानायला काही हरकत नाही. आणि अशा प्रकारे आपल्याला त्रास देत नाहीत तर ती कुत्री खरोखर आपल्या घराचं रक्षण करत आहेत असाच यातून बोध होतो. मला वाटतं अशा प्रकारचे कुत्र्यांच्या वागणुकीत तुम्हाला जर बदल जाणवत असेल आणि तुमच्या दारात येऊन बसत असतील तर तुम्ही खरंच त्या कुत्र्यांना शांतपणे त्यांच्याशी वागून त्यांना खाऊ घाला, पाणी द्या. नक्कीच आपल्याला त्यांच्या ह्या आपल्या कर्माचा आपल्याला फायदा होईल.